मराठा समाजाचे मोर्चे आपण राज्याच्या वेगवेगळ्या भागात निघालेले बघायला मिळतायत। तर दुसरीकडे ओबीसी समाज देखील अशाच पद्धतीने विशाल मोर्चे काढण्याच्या तयारीत आहे। मराठा समाजानंतर नाशिकमध्ये ओबीसी समाजाचा मोर्चा निघण्याची शक्यता आहे। पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर याबाबतची खलबत सुरू झाली आहे। नाशिकमध्ये ओबीसी प्रश्नांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गुप्त बैठक सुरू आहे असं कळतंय। 3 ऑक्टोबरला भुजबळांच्या समर्थनार्थ मोर्चा निघणार आहे। भुजबळ समर्थकांकडून यावेळी विराट मोर्चाची तयारी करण्यात येते। किरण बोटूर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। किरण, हा मोर्चा ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आहे का छगन भुजबळ यांच्या समर्थनासाठी आहे? खरं तर काल पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांची भेट मुंबईमध्ये खरं तर झालेली होती। त्यानंतर मी फक्त भुजबळांच्या जे तब्येतीच्या विचारपूस करण्यासाठी जे आहे त्यांची भेट घेतली असं पंकजा मुंडे यांनी खुलासा केलेला आहे। पण याच भेटीनंतर नाशिकमध्ये देखील आता ओबीसी समाजात ज्या आहेत खलबते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज भाजप आणि ज्या आहेत राष्ट्रवादी ज्या यांच्यामध्ये खरं तर गुप्त बैठका घेण्यात ज्या येत आहे। सगळेच ज्या ओबीसीचे नेते आहेत। ओबीसीचे प्रश्न असतील किंवा भुजबळांच्या समर्थनात, आता भुजबळ खरं तर गेल्या काही महिन्यांपासून जेलमध्ये आहेत, त्यांच्यावरती सरकारने सूडबुद्धीने कारवाई केलेली आहे। अशा पद्धतीचं कारवाई थांबवावी हा एक प्रश्न आहे। आणि त्याच पद्धतीने ओबीसीचे काही ज्या इतर प्रश्न असतील अशा अनेक प्रश्नावरती नाशिकमध्ये येत्या 3 तारखेला एक भव्य मोर्चाचं जो आहे तो आयोजन करण्यात आलेला आहे। पण मुख्यतः भुजबळांच्या समर्थनात जे भुजबळांचं कुटुंबीय खरं तर भुजबळ कुटुंबियावरती आतापर्यंत सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे हा मुख्य आरोप जे आहे ते केला जात आहे। त्यांच्या समर्थनात ही मोर्चा जे आहे ते नाशिकमध्ये आयोजित केलेली आहे। आणि नाशिक नंतर संपूर्ण जे आहेत राज्यात देखील अशा पद्धतीचे मोर्चे घेऊ असं देखील माहिती जी आहे ते आपल्यापर्यंत येते आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।